बघता बघता रात्र झाली कळलं सुद्धा नाही. दिवस कसा निघून जातो कळत नाही सहसा. नाही म्हणजे बागेत मस्तपैकी खुर्ची टाकून तारकाचंद्र वगैरे नेहात बसावं एवढा रोमॅन्टिक नाही आहे मी. पण रात्र झाली की सकाळी होईल याची भीती वाटते सहसा. मग दुसऱ्या दिवशीही पुन्हा तीच ती गदारोळ, गर्दीवर्दळ वगैरे आणि सुसाट झालेलं हे शहर. काही मर्यादा राहिल्या नाही येतो या शहरांना सुद्धा. हल्ली ही शहरही आता जाम उद्धट झाली आहेत, क्रूर झाली आहेत. सर्वांच्याच मागे धावपळ असते. इथे कुणीच शांत नाही आहे बरं का. सर्वच युद्धात व्यस्त आहेत, आंतरिक आणि बाह्य. जे ते आपल्या परीने युद्ध लढतायत, जिंकतायत आणि हरतायत. या सर्वांमध्ये माणूस कुठेतरी हरवलाय हो. नाही म्हणजे तेवढा माणूस सापडला तर सांगा मला. काल मी एका शहरातल्या कबुतरांची मुलाखत घेतली. जाम हलकट आहेत हो ती पण. त्यांची आपली गुटरगुट चालूच होती. मग जरा एक हुशार कबूतर पुढे आलं आणि आमची मुलाखत वगैरे चालू झाली. पहिलाच प्रश्न विचारणारच तोवर म्हणतो कसा, जाओ बाद में आओ, ये लंच टाइम है हमारा और हाँ आते वक्त अपॉइंटमेंट लेते आना. आई शपथ सांगतो मी शहराची नस तिथेच ओळखली. आणि हो, ही शहरातलीच नाही तर प्रत्येक कॉटनच्या कपड्यामागची नस आहे. असो, अरे रे खूप झालं बोलून. असं वाटतं की माझा परिचय द्यायचाच राहिला. ओके, तर माझा परिचय असा की मी दिगंबर अर्थातच दिगू. दुनियादारीतला नाही हो, या दुनियेतला. माझ्या प्रवासातला मला भरपूर लोक भेटलेत पण त्यांना दिगंबर कळला नाही. आता बघू तुम्हाला कितपत कळतोय म्हणून. पुढील भाग लवकर घेऊन येईल मी. म्हणजे पुढील भाग आपण लवकरच पुढील भागात भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.